खूप जास्त व्हायरल होत असलेला बेंगलोरचा सुप्रसिद्ध बेन्नी डोसा आज आपण तयार करणार आहोत, तेही इन्स्टंट पद्धतीने. कधीतरी खूप जास्त डोसा खाण्याची इच्छा आपल्याला होते, पण अशा वेळेला डाळ, तांदूळ भिजवलेलं तयार पीठ आपल्याकडे नसेल, तर फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होणारा हा डोसा वरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ जाळीदार, स्पॉन्जी असा तयार होतो आणि चवीला म्हणाल तर एकदम जबरदस्त लागतो. तर याची रेसिपी पाहण्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती मी भाग्यश्री तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. तर इथे डोसा बनवण्यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आणि सेम त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ देखील आपण यामध्येच घालून घेणार आहोत. तांदळाचं पीठ आणि रवा यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत तर होतोच, पण चव देखील अप्रतिम लागते. पण याची चव आणखीन वाढवण्यासाठी यामध्ये आपण 2 चमचे एवढं डाळीचं पीठ देखील ॲड करणार आहोत. डाळीचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ यामध्ये ॲड केल्यानंतर आपण त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं दही देखील घालून घेणार आहोत. ज्या वाटीमध्ये आपण दही घातलेलं होतं, त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते पाणी देखील आपण यामध्ये घालून घेणार आहोत. ज्यावेळेला आपण बॅटर मिक्सरवरती वाटून घेत असतो, त्यावेळेला गरजेनुसार पाणी घालून या पद्धतीने खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही, तरी अगदी तव्यावरती आपल्याला सहज पसरवता येईल असं स्मूथ गंधासारखं बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे. हे बॅटर बनवत असताना यामध्ये मी अर्धी वाटी आणखी पाणी ॲड केलेलं होतं. तर तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही. या पद्धतीने आपण हे बॅटर अगदी गंधासारखं वाटून घेतलेलं आहे आणि यामध्येच आता आपण चवीपुरतं मीठ देखील घालून घेणार आहोत. मीठ जे आहे ते बॅटरमध्ये छान चमच्याने ढवळून एकसारखं करून घेऊया. हे पीठ या पद्धतीने बनवून घेतलं की जेव्हा ज्यावेळेला आपण तव्यावरती हे बॅटर पसरवत असतो, तर त्यावेळेला सगळीकडून एकसारखं बॅटर पसरलं जातं आणि डोसा जो आहे तो आपला सगळ्या बाजूने छान एकसारखा भाजला जातो. आता यामध्ये आपण 4 चिमूट खायचा सोडा घालून घेतलेला आहे आणि त्यावरती 1 लिंबू पिळून घ्यायचा. म्हणजे इनोचं पॅकेट घातल्यानंतर जो रिझल्ट आपल्याला मिळतो, तो आपल्याला खायच्या सोड्यामुळे देखील मिळतो आणि छान स्पॉन्जी जाळीदार डोसा आपला व्हायला मदत होते. इनो जर असेल तर तुम्ही यामध्ये इनो देखील ॲड करू शकता, पण इनोच्या ऐवजी यामध्ये आपण सोडा घातला की अगदी झटपट आपला इनो घातल्यानंतर जसा डोसा तयार होतो तसाच डोसा आपला तयार होतो. यामध्ये 1 अखंड लिंबू पिळून मी घेतलेला आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर लिंबू आणि सोडा घालण्यापूर्वी 15 मिनिटे हे पीठ तुम्ही झाकून ठेवा, म्हणजे छान असा आपला रवा फुलतो आणि छान डोसा आणखीन जाळीदार स्पॉन्जी व्हायला मदत होते. तर डोसा बनवण्यासाठी तवा मी गरम करण्यासाठी ठेवते. तवा आपण गरम झाल्यानंतर इथे चेक करायचा. तवा जर खूप जास्त गरम असेल तर पाणी जे आपण यावरती शिंपडलेलं आहे ते तव्याच्या बाजूला जाऊन थांबतं आणि जर तवा अगदी योग्य प्रमाणात गरम झालेला असेल, तर जे पाणी शिंपडलेलं आहे ते त्याच जागेवरती स्थिर राहतं. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता पाणी जे होतं ते एका जागेवरती स्थिर राहिलेलं आहे. म्हणजेच आपला तवा व्यवस्थित गरम झालेला आहे आणि गरम तव्यावरती आता आपण छान असं बॅटर एकसारखं पसरवून घ्यायचं. बॅटर पसरवल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपल्या डोशाला जाळी पडलेली आहे. यावरूनच लक्षात येतं की खूप जास्त आपला जो डोसा आहे तो छान स्पॉन्जी तयार झालेला आहे. डोसा आपला व्यवस्थित भाजत आलेला आहे आणि वरचं जे आवरण आहे ते सगळं व्यवस्थित सुकल्यानंतर तुमच्याकडे जर घरचं लोणी असेल तर ते लावून घ्यायचं. मी यावरती बटर लावून घेतलेलं आहे. हे तुम्हाला पलटून दाखवते. छान असा एकसारखा आपला डोसा भाजलेला आहे. डोसा भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण वरती बटाट्याची भाजी जी आहे ती घालून घेऊया आणि आपला तयार डोसा आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि मस्त खोबऱ्याच्या चटणीसोबत आपण हा डोसा एन्जॉय करू शकतो. तर दुसरा देखील डोसा याच पद्धतीने आता मी बनवून दाखवते. तर
तयार डोसा एका ताटामध्ये काढल्याच्या नंतर तव्यावरती दुसऱ्या डोशाचं जे बॅटर आहे ते देखील घालून घेतलेलं आहे. डोसा छान स्प्रेड करून वरती सुकल्यानंतर लोणी लावून व्यवस्थित भाजून झाला की यावरती मगाशी आपण घातल्याप्रमाणे यावरती देखील बटाट्याची भाजी घालून घ्यायची आणि तयार डोसा जो आहे तो ताटामध्ये काढून घ्यायचा. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने फक्त 15 मिनिटांमध्ये तयार होणारा वरून कुरकुरीत आतून स्पॉन्जी हा बेडणे डोसा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ अपलोड झाले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपल्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.